फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर आज धन्वीतला सकाळी स्कूलमधून घरी घेऊन येताना त्याला फळे हवी होती, म्हणून त्याला फळे घेण्यासाठी मार्केटमध्ये गेले. आज मार्केटमध्ये खूप गर्दी होती, पण तरीही मी हळूहळू सगळं सामान घेतलं. मला फळांसोबत काही घरगुती सामान देखील घ्यायचं होतं, ते देखील मी मार्केटमधून घेतलं आणि मग घरी आले. तर घरी आल्यानंतर धन्वीला लगेच फळे हवी होती आणि काय होतं, फळे आपण लगेच गडबडीने खातो, त्यामुळे त्यावरील जी काही फवारणी केलेली असते ती तशीच आपल्या पोटामध्ये जाते. त्यामुळे घरी आलं की आधी पहिल्यांदा फळे स्वच्छ धुवून घेतली आणि त्यातल्या त्यात जर आपण द्राक्षे वगैरे आणली तर द्राक्षे ना मिठाच्या पाण्यामध्ये एक अर्धा तास तरी ठेवून आपण खाल्ली पाहिजेत, कारण की द्राक्षांवरती भरपूर फवारणी केलेली असते. आणि फळे मला देखील आवडतात, धन्वीतला देखील आवडतात. त्यामुळे इथे मी टरबूज कट केलेला आहे आणि सफरचंद तो सकाळी स्कूलला जाताना खाऊन जातो. तर ते धन्वीतला फळे कट करून दिली आणि त्याच्यासोबत मी देखील फळे खाल्ली, कारण की मला देखील फळे आवडतात. आणि हल्ली कसं होतं, जेव्हापासून ऊन चालू झाले तेव्हापासून आपल्याला अन्न कमी जाते आणि पाणी जास्ती जाते, त्यामुळे फळे हा बेस्ट ऑप्शन आहे. तर मला स्वयंपाकाच्या तयारीत देखील लागायचं होतं, कारण की मला खाली जाऊन शॉप स्वच्छ करायचं होतं. तर मी इथे पातेल्यामध्ये डाळ शिजवत आहे. एरवी मी कुकरमध्ये शिजवते, पण आजकाल थोडा ॲसिडिटीचा त्रास होतो, त्यामुळे मी इथे पातेल्यामध्ये शिजवली आणि खाली आले आणि धन्वीचा किल्ला नीट लावून ठेवला, कारण की सगळं नीट लावलं की कसं बघायला देखील छान वाटतं. आमच्या शॉपची झाडलोट केली, रोज साफसफाई केली की शॉप कसं व्यवस्थित ठेवलं की काम करायलाही सोपं जातं. त्यामुळे हा किल्ला आणि त्या किल्ल्याची मावळे सगळं काही व्यवस्थित लावून घेतलं, कारण की मी जे रॅकवरती घेऊन आले होते शॉपचं, त्या रॅकवरतीच हा किल्ला होता. तुम्ही माझे व्लॉग बघता यासाठी मनापासून धन्यवाद. आणि जे कोणी नवीन माझे व्ह्युअर्स असतील, जे माझे व्हिडिओज पहिल्यांदाच बघतात, तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हो, नुसतं सबस्क्राईब करून चालणार नाही, तर ते बेल आयकॉन दाबून त्या ऑल ह्या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा. आणि असेच रोज नवनवीन डेली व्हिडिओचे माझे व्लॉग्स बघायचे असतील तर पुन्हा एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब